गणपती बसल्यानंतर आहे ना सगळ्यांकडे गौरी 4 दिवसांनी येते, पण आमच्याकडे आहे ना दुसऱ्याच दिवशी आली होती. कसं ते सांगते. जसं की तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं की आमच्याकडे बाळ येणार आहे, तर त्याचीच इकडे तयारी आम्ही सगळेजण करत होतो. आणि मी सगळ्यात माझं फेवरेट जे काम असतं रांगोळी काढण्याचं ते मी घेतलं होतं. त्यानंतर बाकीची जी थोडीफार सजावट होती ती ह्यांनी सगळ्यांनी करून घेतली. मदतीला भरपूर जण आले होते, कारण गावात असलं ना की असंच असतं. त्यानंतर मी हे हार्ट बनवून घेतलं. आता गुलाबाच्या फुलांनी मला हे करायचं होतं, पण इथं तर काही ते मिळणं शक्य नव्हतं. त्यामुळे आम्ही झेंडूच्या आणि शेवंतीच्या फुलांनीच हे सगळे डेकोरेशन केलं होतं. आता ह्या डेकोरेशनचा एक फायनल लुक तुम्हाला दाखवते. आधी देवापर्यंत तिला न्यायचं होतं, नंतर गणपती बाप्पाकडे आणि शेवटी बेडवरती हे असं डेकोरेशन आम्ही करून घेतलं होतं. बराच वेळ वाट पाहिल्यानंतर शेवटी ते आले आणि ह्यांनी फटाक्याची माळ लावून घेतली. फटाक्याच्या आवाजानेच आहे ना पिल्लू एकदम रडायला लागलं होतं. तर त्यातच तिचं कसं तरी औक्षण करून घेतलं. बाकी सगळ्या बायकांनी पण औक्षण करून घेतलं आणि आईंनी तिच्यावरून घास उतरून टाकला, कारण बऱ्याच लांबचा प्रवास करून ती आली होती. त्यानंतर एक एक जण मिळून आहे ना पिल्लूचं लाड करण्यातच बिझी होतं. काका तर बघा पिल्लूला सोडायलाच तयार नव्हते आणि सगळ्यात शेवटी बारी आली काकूची. आजच्या व्लॉगमध्ये एवढंच. ओके, बाय.